आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमामधल्या 4थ्या प्रकरणाचा अभ्यास सुरू केलेला आहे. 4थ्या प्रकरणामध्ये संविधानिक शासन याचा विचार करीत असताना संविधान म्हणजे काय, संविधानामध्ये असणारे महत्त्वाचे घटक आणि त्यानंतर संविधानवाद या पहिल्या भागाचा विचार आपण विस्तृत प्रमाणामध्ये 4 ते 5 व्हिडिओमध्ये केलेला आहे. आज आपल्याला त्याच्या पुढचा नवीन भाग, नवीन मुद्दा याच्यामध्ये विचारात घ्यायचा आहे. हा जो नवीन मुद्दा आहे, या नवीन मुद्द्यामध्ये लोकशाही शासनाचे महत्त्वाचे प्रकार. आपण सर्व शिकलेलो आहोत. लोकशाही, हुकुमशाही, महाजनशाही असे शासन संस्थेचे वेगवेगळे प्रकार आहेत. राजेशाही असेल. यापैकी लोकशाही म्हणजे काय? लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलं जाणारं जे शासन असतं त्याला लोकशाही असं म्हटलं जातं. आज 99% देशांमध्ये लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आधुनिक काळातील एक परिपूर्ण अशी शासन पद्धती म्हणून लोकशाही शासन प्रकाराकडे पाहिलं जातं. परंतु लोकशाहीचा विचार जर आपण केला तर अनेक देशांमध्ये लोकशाही आहे, परंतु अनेक देशांमध्ये असणारी लोकशाही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे आणि त्याच्यावरून लोकशाहीचा विचार जर आपण केला तर लोकशाहीचे वेगवेगळे प्रकार पाळले जातात. ते वेगवेगळ्या प्रकारांचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही असेल, अप्रत्यक्ष लोकशाही असेल, संसदीय लोकशाही असेल, अध्यक्षीय लोकशाही असेल, उदार मतवादी लोकशाही असेल, समाजवादी लोकशाही असेल, भांडवलशाही लोकशाही असेल किंवा अभिजनवादी लोकशाही असेल. असे लोकशाहीचे महत्त्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. एवढ्या सगळ्या प्रकारांचा मर्यादेमुळे आपल्याला अभ्यास करणं शक्य नाही. आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये या लोकशाहीच्या विविध प्रकारापैकी 2 महत्त्वाच्या प्रकारांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ते 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. एक संसदीय लोकशाही आणि दुसरा आहे अध्यक्षीय लोकशाही. संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही या 2 लोकशाहीचे प्रकारांचा विचार जर आपण केला तर त्याही अत्यंत मोठ्या संकल्पना आहेत. त्यांची व्याप्ती मोठी आहे. अध्यक्षीय लोकशाहीची व्याप्ती मोठी आहे, संसदीय लोकशाहीची व्याप्ती मोठी आहे. परंतु आपल्याला पायाभूत अभ्यासक्रम म्हणून थोडक्यामध्ये संसदीय शासन पद्धती आणि थोडक्यामध्ये अध्यक्षीय शासन पद्धतीचा विचार करायचा आहे. याचा विचार करीत असताना सर्वप्रथम आपण संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती याचा विचार जर आपण केला तर आज अमेरिका असेल, मेक्सिको असेल, ब्राझील असेल, अर्जेंटिना असेल, दक्षिण आफ्रिका असेल इत्यादी देशांमध्ये अध्यक्षीय लोकशाही निर्माण झालेली आहे. तर भारत असेल, इंग्लंड असेल, त्याला आपण युनायटेड किंगडम म्हणतो, जर्मनी असेल, इटली असेल, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, हे जे देश आहेत या देशांमध्ये संसदीय शासन व्यवस्था निर्माण झालेली आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अध्यक्षीय आणि संसदीय या 2 शासन पद्धतीचा विचार करीत असताना सर्वप्रथम आपण संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय याचा सर्वप्रथम विचार करू. मग अध्यक्षीय शासन व्यवस्थेचा विचार करू आणि मग दोघांमधला सहसंबंध, संसदीय शासन व्यवस्था आणि अध्यक्षीय शासन व्यवस्था याच्या सहसंबंधांचा आपल्याला विचार करायचा आहे. आपल्या अभ्यासक्रमानुसार संसदीय शासन व्यवस्था आणि अध्यक्षीय शासन व्यवस्था
असे लोकशाहीचे दोन महत्वाचे प्रकार पाडले जातात. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. शासनाचे तीन भाग आहेत: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. या दोघांचे परस्पर संबंध कसे आहेत याच्यावरून संसदीय शासन व्यवस्था आणि अध्यक्षीय शासन व्यवस्था असे दोन प्रकार पाडले जातात, की ज्या ठिकाणी कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये जवळचे निकटचे संबंध असतात अशा लोकशाहीला संसदीय लोकशाही असं म्हणतात. तर ज्या ठिकाणी कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये निकटचे संबंध नसतात अशा शासन पद्धतीला अध्यक्षीय शासन पद्धती असं म्हटलं जातं. अशी एक व्याख्या केली जाते, परंतु ही व्याख्या मर्यादित आहे. एकच वैशिष्ट्य नाही, तर संसदीय शासन पद्धतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. अध्यक्षीय शासन पद्धतीची व्यापक वैशिष्ट्ये आहेत. म्हणून संसदीय शासन पद्धती म्हणजे काय याचा अर्थ आणि स्वरूप याचा विचार करत असताना आपल्या असं लक्षात येतं की ज्या शासन पद्धतीमध्ये दोन शासन प्रमुख असतात, एक असतो वास्तविक शासन प्रमुख ज्याला म्हणतो आपण संविधानिक प्रमुख, आणि दुसरा एक असतो वास्तविक शासन प्रमुख आणि दुसरा असतो नामधारी शासन प्रमुख. नामधारी शासन प्रमुखाला संविधानिक प्रमुख असं म्हणतात आणि वास्तविक शासन प्रमुखाला कार्यकारी प्रमुख असं म्हटलं जातं. की ज्या शासन व्यवस्थेमध्ये दोन शासन प्रमुख असतात, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये निकटचे संबंध असतात, जवळचे संबंध असतात, आणि त्यामुळे कार्यकारी मंडळावर कायदे मंडळाचं नियंत्रण असते. अशा जबाबदार शासन पद्धतीला संसदीय शासन पद्धती असे म्हणतात. पंतप्रधान हा संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख मानला जातो. ही संसदीय शासन पद्धतीची एक व्याख्या किंवा स्वरूप सांगितलं जातं की संसदीय शासन पद्धतीची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा विचार करून ही व्याख्या केलेली आहे की संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन शासन प्रमुख असतात, कायदे मंडळ कार्यकारी मंडळामध्ये निकटचे संबंध असतात, कार्यकारी मंडळावर कायदे मंडळाचं नियंत्रण असतं. अशा जबाबदार शासन पद्धतीला संसदीय शासन पद्धती असं म्हटलं जातं. भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे, इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही निर्माण करण्यात आलेली आहे. मग ही संसदीय लोकशाही म्हणजे काय हे पाहिल्यानंतर आपल्याला थोडक्यामध्ये संसदीय लोकशाहीची जर आपण वैशिष्ट्ये पाहिली तर त्या वैशिष्ट्याच्या आधारे आपल्याला संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाहीचं स्वरूप समजावून घेणं सोपं जातं. संसदीय लोकशाहीचं पहिलं वैशिष्ट्य असतं की संसदीय लोकशाहीमध्ये दोन शासन प्रमुख असतात. एक असतो वास्तविक शासन प्रमुख आणि दुसरा असतो नामधारी शासन प्रमुख. संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन शासन प्रमुख असतात, एक वास्तविक आणि एक नामधारी. नामधारी शासन प्रमुख ज्याला आपण संविधानिक प्रमुख असं म्हणत असतो. संविधानाने सर्व अधिकार जे असतात हे अधिकार या संविधानिक प्रमुखाला किंवा नामधारी प्रमुखाला दिलेले असतात, त्याच्या नावावर दिलेले असतात. संविधान असतं, संविधानाने अधिकाराचा वापर कोणाला करायचा हे लिहिलेलं असतं. मग संविधानामध्ये लिहिलेलं असतं की या अधिकाराचा वापर नामधारी शासन प्रमुख करेल. परंतु प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये दुसरा एक प्रमुख असतो, त्या प्रमुखाला म्हणतात वास्तविक प्रमुख. आणि हा वास्तविक प्रमुख प्रत्यक्षामध्ये सर्व अधिकारांचा वापर करत असतो आणि त्या अधिकारांचा वापर करण्याचं कार्य जे असतं हे कार्य वास्तविक प्रमुखाकडून केलं जातं. आणि त्याच्यामुळे संसदीय शासन पद्धतीमध्ये एक वास्तविक प्रमुख आणि दुसरा नामधारी शासन प्रमुख असतो. उदाहरण आपण जर पाहिलं तर भारताचा विचार जर आपण केला तर भारताचा राष्ट्रपती हा नामधारी शासन प्रमुख आहे आणि भारताचा पंतप्रधान जो आहे हा पंतप्रधान वास्तविक शासन प्रमुख मानला जातो. भारतीय संविधानाने राष्ट्रपतींना भारताचं प्रमुख मानलेलं आणि सर्व अधिकार राष्ट्रपतींना दिलेले आहे. भारतामध्ये कोणताही निर्णय जो असतो या निर्णयावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी असणं आवश्यक असतं. राष्ट्रपतीच्या सहीने स्वाक्षरीने त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. म्हणजेच राष्ट्रपतीला भारतीय संविधानाचा विचार जर आपण केला तर कायदेविषयक, कार्यकारी विषयक, अशा प्रकारचे न्यायविषयक अशा प्रकारचे व्यापक अधिकार
भारताच्या राष्ट्रपतीला दिलेले आहेत. परंतु राष्ट्रपतींना दिलेले जरी असले, सही जरी राष्ट्रपतीची असली, तरी प्रत्यक्षात निर्णय जे असतात हे निर्णय भारताचा पंतप्रधान घेत असतो आणि पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयावर स्वाक्षरी करण्याचे काम राष्ट्रपती करत असतात. साधं सोपं उदाहरण आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की भारतामध्ये नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. नोटाबंदीचा निर्णय वास्तविक शासन प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. निर्णय वास्तविक शासन प्रमुख म्हणून पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. परंतु त्या निर्णयावर स्वाक्षरी राष्ट्रपतींची म्हणजेच नामधारी शासन प्रमुखाची होती. राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आणि त्याच्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजेच सही जरी राष्ट्रपतीची असली तरी निर्णय प्रत्यक्षामध्ये वास्तविक शासन प्रमुख म्हणून पंतप्रधानांनी घेतला होता आणि त्याच्यामुळे त्या निर्णयाची जबाबदारी, त्या निर्णयाचं यश अपयश हे वास्तविक शासन प्रमुखावर, पंतप्रधानावर अवलंबून होतं. नोटाबंदीचे काय फायदे झाले असतील, तोटे झाले असतील, त्याला जबाबदार वास्तविक शासन प्रमुख म्हणून पंतप्रधान होते, कारण त्यांनी तो निर्णय घेतला. सही राष्ट्रपतींनी केली. संविधानिक परंपरेनुसार मंत्रिमंडळाने घेतलेले जे निर्णय असतात त्या निर्णयावर नामधारी शासन प्रमुखांना स्वाक्षरी करणं बंधनकारक असतं आणि त्याच्यामुळे भारताचे राष्ट्रपती हे नामधारी शासन प्रमुख आहे, तर पंतप्रधान जे हे पंतप्रधान वास्तविक शासन प्रमुख आहे. अशा प्रकारे संविधानिक शासन पद्धती जी असते, या संविधानिक शासन पद्धतीमध्ये दोन शासन प्रमुख असतात. एक असतो वास्तविक शासन प्रमुख आणि दुसरा असतो नामधारी शासन प्रमुख. आणि सर्व निर्णय जे असतात हे निर्णय वास्तविक शासन प्रमुख घेत असतो आणि त्या निर्णयावर सही करण्याची जबाबदारी नामधारी शासन प्रमुखाची असते. भारतामध्ये पंतप्रधान हा वास्तविक शासन प्रमुख आहे आणि राष्ट्रपती जे आहेत हे नामधारी शासन प्रमुख आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडचा विचार जर आपण केला, युनायटेड किंगडम, तर त्याही ठिकाणी संसदीय शासन व्यवस्था आहे. आणि इंग्लंडचा विचार जर आपण केला तर इंग्लंडमध्ये इंग्लंडचा राजा किंवा राणी हे नामधारी शासन प्रमुख आहेत आणि इंग्लंडचा पंतप्रधान जो आहे हा पंतप्रधान वास्तविक शासन प्रमुख आहे. आणि सर्व निर्णय इंग्लंडचे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ घेत असतं आणि त्या निर्णयावर स्वाक्षरी करण्याचं काम इंग्लंडचा राजा किंवा राणी करत असतं. आणि त्याच्यामुळे इंग्लंडचा राजा किंवा इंग्लंडची राणी जी आहे ही राणी नामधारी शासन प्रमुख आहे आणि पंतप्रधान हा वास्तविक शासन प्रमुख आहे. म्हणजेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ अशा शासन संस्थेचे 3 भाग असतात. तर भारतामध्ये पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ, राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचे घटक आहेत. तर इंग्लंडमध्ये इंग्लंडचा राजा असेल, इंग्लंडचा पंतप्रधान असेल आणि इंग्लंडचं मंत्रिमंडळ असेल, हे कार्यकारी मंडळाचे घटक आहेत. आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर स्वाक्षरी करण्याचं काम भारताचे राष्ट्रपती करतात. इंग्लंडमध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयावर स्वाक्षरी करण्याचं काम इंग्लंडचा राजा किंवा राणी करते आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. अशा प्रकारे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये वास्तविक आणि नामधारी असे 2 शासन प्रमुख असतात. परंतु भारताचा राष्ट्रपती आणि इंग्लंडचा राजा किंवा राणी हे नामधारी शासन प्रमुख आहेत. परंतु त्याच्यावरूनही 2 लोकशाहीचे प्रकार पाडले जातात. एक आहे संविधानिक राजेशाही आणि दुसरं आहे प्रजासत्ताक, ज्याला आपण गणराज्य असं म्हणत असतो. इंग्लंडचे नामधारी शासन प्रमुख आणि भारताचे नामधारी शासन प्रमुख याच्यामधला फरक जर आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येतं की इंग्लंडचा राजा किंवा इंग्लंडची राणी ही निवडणुकीच्या द्वारे अधिकार पदावर येत नाही. इंग्लंडचा राजा किंवा इंग्लंडची राणी वंश परंपरेच्या तत्वानुसार अधिकार पदावर येते आणि त्याच्यामुळे इंग्लंडचा विचार जर आपण केला तर इंग्लंडमध्ये संविधानिक राजेशाही आहे असं म्हटलं जातं आणि इंग्लंडमध्ये लोकशाही आहे, परंतु इंग्लंडमध्ये गणराज्य नाही. कारण इंग्लंडचा राजा किंवा इंग्लंडची राणी ही वंश परंपरेने अधिकार पदावर येत असते आणि त्याच्यामुळे इंग्लंडच्या लोकशाहीचा विचार जर आपण केला तर त्याला संविधानिक राजेशाही किंवा राजेशाही लोकशाही अशा प्रकारचं नाव दिलं जातं. परंतु भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये प्रजासत्ताक आहे, परंतु प्रजासत्ताक सोबतच भारतामध्ये गणराज्य निर्माण केलेलं आहे आणि म्हणून आपण म्हणतो प्रजासत्ताक गणराज्य. भारतामध्ये
भारताचा राष्ट्रपती हा नामधारी शासन प्रमुख आहे, परंतु हा नामधारी शासन प्रमुख जरी असला तरी हा नामधारी शासन प्रमुख वंश परंपरेने पदावर येत नाही. भारतामध्ये राष्ट्रपतीच्या पदासाठी निवडणूक घेतली जाते आणि अप्रत्यक्षपणे ही निवडणूक होते आणि अप्रत्यक्ष निवडणुकीच्या द्वारे राष्ट्रपती अधिकार पदावर येतात. राष्ट्रपतीचं पद कार्यकाल 5 वर्षाचा असतो. दर 5 वर्ष राष्ट्रपतीचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर निवडणुका घेतल्या जातात आणि या निवडणुकीच्या द्वारे राष्ट्रपतीचं पद भरलं जातं. म्हणजेच भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये नामधारी शासन प्रमुखाचं पद असेल किंवा कोणतंही राजकीय पद असेल तर हे राजकीय पद वंश परंपरेने भरलं जात नाही. ते पद प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकीच्या द्वारे भरलं जातं आणि त्याच्यामुळे भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये प्रजासत्ताक आहे, परंतु भारताचं प्रजासत्ताक गणराज्य प्रजासत्ताक आहे, गणराज्यात्मक प्रजासत्ताक आहे आणि भारतामध्ये वंश परंपरेच्या तत्वाला मान्यता देण्यात आलेली नाही. अशा प्रकारे लोकशाहीचा विचार करत असताना संसदीय लोकशाहीचा विचार करत असताना संसदीय लोकशाहीचेही 2 प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिले की एक संविधानिक राजेशाही जी युनायटेड किंगडममध्ये निर्माण झालेली आहे आणि भारतामध्ये प्रजासत्ताक गणराज्य आहे की ज्यामध्ये वंश परंपरेच्या तत्वाला कोणतीही मान्यता देण्यात आलेली नाही. अशा प्रकारे संसदीय शासन पद्धतीमध्ये 2 कार्यकारी प्रमुख असतात. एक असतो वास्तविक कार्यकारी प्रमुख आणि दुसरा असतो नामधारी कार्यकारी प्रमुख, नामधारी प्रमुख. त्यानंतर संसदीय शासन व्यवस्थेचा विचार जर आपण केला तर संसदीय शासन व्यवस्थेचं पुढचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की संसदीय शासन व्यवस्थेला मंत्रिमंडळीय शासन असं सुद्धा म्हटलं जातं. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये पंतप्रधान हा वास्तविक शासन प्रमुख असतो आणि या पंतप्रधानाला मदत करण्यासाठी मंत्रिमंडळ निर्माण केलं जातं. कॅबिनेट मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, उपमंत्री असतील, अशा प्रकारचं मंत्रिमंडळ निर्माण केलं असतं आणि हे मंत्रिमंडळ पंतप्रधान जो असतो या पंतप्रधानाला मदत करण्याचं काम करीत असतं आणि हा पंतप्रधानाला मदत करण्याचं काम करून शासन कारभार चालविला जातो. परंतु मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान हे कार्यकारी मंडळाचे प्रमुख जरी असले तरी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कायदे मंडळाकडून केलं जातं. संसदीय शासन पद्धतीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये जवळचे संबंध असतात आणि त्याच्यामुळे पंतप्रधान असेल किंवा मंत्रिमंडळातला कोणताही मंत्री असेल तर तो सर्वप्रथम कायदे मंडळाचा सभासद असणं आवश्यक असतं. भारतामध्ये आपण जर पाहिलं तर कोणताही अर्थमंत्री असेल, संरक्षण मंत्री असेल किंवा कोण पंतप्रधान असतील तर हे लोकसभा किंवा राज्यसभेचे सभासद असणं आवश्यक असतं. एखादा मंत्री किंवा एखादा पंतप्रधान शपथ घेत असताना संसदेचा सभासद जर नसेल तर शपथ घेतल्यापासून 6 महिन्याच्या आत त्याला लोकसभेचं किंवा राज्यसभेचं सभासदत्व प्राप्त करावं लागतं आणि त्याच्यामुळे भारतामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये जवळचे संबंध निर्माण करण्यात आलेले आहेत. इंग्लंडचा विचार जर आपण केला तर इंग्लंडमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये जवळचे संबंध निर्माण केले आहेत आणि मंत्रिमंडळातील इंग्लंडच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक सभासद इंग्लंडच्या संसदेचा सभासद असणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळ म्हणजेच मंत्रिमंडळ जे असतं या मंत्रिमंडळावर कायदे मंडळाचं नियंत्रण प्रस्थापित झालेलं असतं आणि त्याच्यामुळे याला जबाबदार शासन असं सुद्धा म्हटलं जातं. मग हे नियंत्रण कशा प्रकारे प्रस्थापित झालेलं असतं याचा विचार जर आपण केला तर आपल्याला लक्षात येतं की मंत्रिमंडळातील सर्व सभासद कायदे मंडळाचे सभासद असतात आणि त्याच्यामुळे संसदीय शासन पद्धतीमध्ये कोणत्याही मंत्र्याला, पंतप्रधानाला प्रश्न विचारण्याचा अधिकार जो असतो हा अधिकार कायदे मंडळाला प्राप्त झालेला असतो. कायदे मंडळाच्या सभासदांनी एखाद्या मंत्र्याला जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं संबंधित मंत्र्याला बंधनकारक असतं. लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये शिक्षण मंत्री असेल, अर्थमंत्री असेल, पंतप्रधान असतील यांना एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांना बंधनकारक असतं आणि या प्रश्नाच्या द्वारे
कायदेमंडळ मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवत असतं. एखाद्या अर्थमंत्र्यांनी एखादा घोटाळा केला असेल तर त्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये संसदेमध्ये त्याला प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाच्या द्वारे त्या अर्थमंत्र्यावर, शिक्षण मंत्र्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य जे हे कार्य केलं जातं. त्याचप्रमाणे कायदेमंडळ जे असतं हे कायदेमंडळ कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं महत्वाचं काम करत असतं. हे कसं करत असतं याचा विचार जर आपण केला तर मंत्रिमंडळ जे असतं हे मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार असतं. आपल्या सर्व कार्याचा अहवाल त्याला संसदेमध्ये द्यावा लागत असतो, कायदेमंडळामध्ये द्यावा लागत असतो. आणि जर कायदेमंडळाने त्यांच्यावर अविश्वास व्यक्त केला तर मंत्रिमंडळाला, पंतप्रधानाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. आपण भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये संसदीय शासन व्यवस्था असल्यामुळे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभेने साध्या बहुमताने पंतप्रधान किंवा त्याच्या मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव जर मंजूर केला असेल तर पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाला आपला 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या अगोदर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो आणि संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून नवीन मंत्रिमंडळ, नवीन पंतप्रधान त्या ठिकाणी निर्माण किंवा नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आणलं जातं. त्याचप्रमाणे इंग्लंडचा विचार जर आपण केला तर इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स हे जे सभागृह आहे या सभागृहाने जर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर केला असेल तर इंग्लंडमधल्या पंतप्रधानाला आणि मंत्रिमंडळाला मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो आणि नवीन पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची निवड केली जाते. म्हणजेच संसदीय शासन व्यवस्थेमध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांची हुकुमशाही निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कायदेमंडळाकडून केलं जातं. आणि कायदेमंडळ जे असतं हे कायदेमंडळ पंतप्रधान असेल किंवा मंत्रिमंडळ असेल यांची हुकुमशाही निर्माण होणार नाही याची दक्षता घेत असते. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या ज्या चुका असतील त्या चुका प्रश्नोत्तराच्या तासाद्वारे उघड करते आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम जे हे काम पार पाडत असतं. आणि त्याच्यामुळे संसदीय शासन व्यवस्था जी असते या संसदीय शासन व्यवस्थेला जबाबदार शासन पद्धती असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे मंत्रिमंडळ असतं, परंतु हे जे मंत्रिमंडळ असतं या मंत्रिमंडळाला किंवा पंतप्रधानाला किंवा वास्तविक शासन प्रमुखाला जबाबदारीने काम करावं लागतं. त्यांनी जर बेजबाबदारपणा केला, हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव जो असतो हा ठराव मंजूर करून त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा जो आहे हा राजीनामा द्यावा जो आहे हा द्यावा लागतो. अशा प्रकारे संसदीय शासन पद्धतीचा विचार जर आपण केला तर संसदीय शासन पद्धतीला मंत्रिमंडळ शासन पद्धती किंवा जबाबदार शासन पद्धती असं सुद्धा म्हटलं जातं. कारण या शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळाचं कार्यकारी मंडळावर प्रभावी अशा प्रकारचं नियंत्रण जे असतं हे नियंत्रण प्रस्थापित केलेलं जे हे केलेलं असतं. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संसदीय शासन व्यवस्था जी आहे या संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय याचा विचार करीत असताना संसदीय शासन व्यवस्थेची 2 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. पुढची 2 वैशिष्ट्ये आहेत, ती 2 वैशिष्ट्ये आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये जे आहेत या व्हिडिओमध्ये पाहायची जी आहेत हे पाहायची. मग आपण या ठिकाणी पाहत असताना पाहिलं की लोकशाहीचे वेगवेगळे प्रकार आहेत. या लोकशाहीच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये महत्वाचे 2 प्रकार मानले जातात, संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळाचे जर निकटचे संबंध असतील तर त्याला आपण संसदीय लोकशाही म्हणतो. कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये निकटचे संबंध जर नसतील तर त्याला आपण अध्यक्षीय लोकशाही असं म्हणत असतो. भारतामध्ये आणि इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही निर्माण करण्यात आली आहे तर अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही निर्माण करण्यात आलेली आहे. या संसदीय लोकशाहीचा विचार करत असताना संसदीय लोकशाहीची 2 वैशिष्ट्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली की संसदीय लोकशाहीमध्ये 2 शासन प्रमुख असतात. एक असतो नामधारी शासन प्रमुख आणि दुसरा असतो वास्तविक शासन प्रमुख. भारताचा राष्ट्रपती हा नामधारी शासन प्रमुख आहे तर भारताचा पंतप्रधान हा वास्तविक शासन प्रमुख आहे. किंवा इंग्लंडचा राजा किंवा राणी इंग्लंडचे नामधारी शासन प्रमुख आहे आणि इंग्लंडचा पंतप्रधान हा इंग्लंडचा वास्तविक शासन प्रमुख मानला जातो. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ
पंतप्रधानाला मदत करण्यासाठी मंत्रिमंडळ निर्माण केलेलं असतं आणि हे मंत्रिमंडळ पंतप्रधानाला मदत करण्याचं कार्य करत असतं. आणि हे मंत्रिमंडळ जे असतं, या मंत्रिमंडळाचा विचार जर आपण केला तर हे मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार असतं. संसदीय शासन व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य जे असतं की त्याला आपण जबाबदार शासन पद्धती असं म्हणत असतो. आणि यानुसार जर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ जे असतं, या मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम कायदेमंडळाकडून केलं जातं. जसं भारतामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने जर अकार्यक्षम असेल तर त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार लोकसभेला प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडमधला पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ जर अकार्यक्षम असेल तर त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार हाऊस ऑफ कॉमन्सला आहे. आणि अशा प्रकारे कायदेमंडळ अविश्वासाचा प्रस्ताव साध्या बहुमताने मंजूर करून पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला आपल्या पदावरून काढून टाकू शकतं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करीत असतं. आणि अशामुळे या संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असं म्हटलं जातं. आणि या जबाबदार शासन पद्धतीतून कायदेमंडळ कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम करीत असते. अशा प्रकारची 2 संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली जी आहेत ती पाहिलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये संसदीय शासन पद्धतीची पुढची 2 वैशिष्ट्ये आणि थोडक्यामध्ये संसदीय शासन पद्धतीचे गुण आणि दोष यांचा विचार आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास करा. धन्यवाद.